अरे बापरे. आश्चर्य नवल की चमत्कार. नाही म्हणजे आम्ही पत्रकार आहोत, समाजाचा आरसा की काय म्हणतात ते. आज सकाळपासून जरा जास्तच कौतुक होतं चाललंय आमचं. नाही, एरवी यांना कधी दारातून हाकलून देता येईल हेच चाललेलं असतं. तरी नशीब एखाद दुसरा कायदा कानून आमच्या बाजूने सुद्धा आहे, नाहीतर आम्हाला कोण विचारणार होतो. आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो, अर्थात आम्हाला काहीतरी करणं भाग आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नही करत असतो. हा, आता एखाद दुसरा असतो जो स्वतःचा स्वार्थ बघतो, पण काही जण जीवाच्या आकांताने सुद्धा काम करणारे आहेतच की. समाज माध्यम केवळ लोककल्याणासाठी, त्यावर लोकांचे प्रश्न येऊ द्या हो. आजही समाजाच्या तळागाळात कित्येक लोकांचे प्रश्न आहेत. आमच्यासारख्याने एखाद्या प्रश्नावर जरी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरी कुठून तरी उच्च दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्याखाली ती बातमी आणि आमची पत्रकारिता दोन्ही दाबले जातात. तुमचे सण, तुमची लग्न, येणारा पक्ष, जाणारा पक्ष, लोकांचे प्रश्न, रस्ते, नदी, नाले, गाव, शहर, जिल्हा, तालुका, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर माझा पत्रकार बांधव काम करतो. पण तुम्हाला विनंती एवढीच की आमच्याकडे फक्त या कामापुरतं बघू नका, तर एक माणूस म्हणून बघा. मग बघा, समाजाच्या कानाकोपऱ्यात घुसून सामान्यातल्या सामान्य माणसांचे प्रश्न कसे लोकांसमोर आणतो ते. असो, मी काय बोलत बसलो होतो, असाच बोलत बसेन. कारण सामान्य माणसांच्या प्रश्नांना कुठेही पूर्णविराम नसतो, असतो फक्त स्वल्पविराम. एक संपला तर दुसरा आहेच. आज नवीन निवडणूक लागते वाटतं, त्याचीच ही काहीशी लगबग असावी, बाकी काही नाही. चला आवरूया, नाही तर बातमी कोण कव्हर करणार. म्हणतात ना ते, आलिया भोगाशी असावे साधन. चला.